नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कोणत्याही फळांच्या अथवा झाडांच्या बियांना रुजविण्यासाठी केवळ मातीची ऊब पुरेशी असते, मात्र मानवी हस्तक्षेपामुळे ही मातीही त्यांच्या नशिबी येत नाही। अशा परिस्थितीत या बियांना सीड बॉलच्या रूपाने कृत्रिम आवरणाचा आधार देऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपला कृतिशील सहभाग असावा हा उद्देश ठेवून वनीकरणाची चळवळ कोटेश्वर महिला मंडळ यांच्या वतीने सलग 5व्या वर्षी राबवण्यात आले। पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत, तशाच वनसंपदा जगविण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत। जागतिक तापमान खूप प्रमाणात वाढत असताना एका बाजूने झाडांची कमतरता भासत आहे, याचा विचार प्रत्येकाने करून कोणत्याही मार्गाने वृक्षारोपण संवर्धन करणे गरजेचे बनले। हीच गोष्ट लक्षात घेऊन कोटेश्वर महिला मंडळाने 1000 पेक्षा जास्त सीड बॉल बनवलेत। लिंबोळ्या, चिंचोके, करंज, बहावा, शेवगा, जांभूळ, फणस आदींसह विविध जातीच्या झाडांच्या बियांचा वापर सीड बॉलमध्ये वापरलेत। माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले, त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले, छोटे छोटे गोळे करून त्यात बिया घातलेत, त्यात हाताने बॉलसारखा आकार दिलाय, ते सुकवले, त्यानंतर तयार झाले सीड बॉल। या सीड बॉलच्या बिया खराब होत नाहीत व जनावरे अथवा कीटक खात नाहीत। पावसाळ्यात माती असलेल्या ठिकाणी हे सीड बॉल टाकल्यास काही दिवसातच बियांना अंकुर फुटून त्याचे रोपट्यामध्ये रूपांतर होते, त्यामुळे या प्रयोगापासून व्यापक वृक्षारोपण केले जाऊ शकते। कोटेश्वर महिला मंडळाने हा प्रयोग सलग 5व्या वर्षी प्रत्यक्ष कृतीत आणून तयार करण्यात आलाय। सीड बॉल शिराळा तालुक्यातील गुढे, पाचगणी, गिरजवडे डोंगरावर, वनजमिनीवर, रस्त्याच्या कडेला जिथे मानवी हस्तक्षेप नाही अशा ठिकाणी फेकले व झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिलाय। यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता निकम, उपाध्यक्ष सविता गायकवाड, कार्याध्यक्षा ईशा शेणवी, कोषाध्यक्षा अर्चना महाडिक, सचिवा स्मिता कदम, सहसचिवा योगिता गायकवाड, सदस्या व माजी नगराध्यक्षा सुनीता निकम, सीमा डांगे, रेखा मुळीक, जयश्री कवटेकर, नीता पाटील, दीपाली गायकवाड, मंगल लाड, संगीता गुरव आदींसह सदस्य उपस्थित होत्या। आम्ही केवळ झाडे लावणार नाही तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संवर्धन आणि रक्षण पूर्ण निष्ठेने करणार आहे, असे आश्वासन कोटेश्वर महिला मंडळाच्या वतीने देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।